हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत गुरु नानक जयंती मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। भारत हा संत, महात्मे आणि गुरूंचा देश आहे। येथे विविध धर्मांचे, परंपरांचे आणि विचारांचे संगम आढळतो। अशाच महान संतांपैकी एक म्हणजे श्री गुरु नानक देवजी। त्यांच्या जन्मदिनी साजरी केली जाणारी गुरु नानक जयंती ही शीख धर्मातील सर्वात महत्त्वाची पवित्र सणांपैकी एक आहे। गुरु नानक देवजी यांचा जन्म 15 एप्रिल 1469 साली पंजाब प्रांतातील तलवंडी नावाच्या गावात झाला। त्या गावाचे नाव आता नानका साहिब असून ते आज पाकिस्तानमध्ये आहे। त्यांचे वडील मेहता कालूजी हे सरकारी अधिकारी होते आणि आईचे नाव माता तृप्ता देवी होते। लहानपणापासूनच नानक देवजी अत्यंत बुद्धिमान, शांत आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते। गुरु नानकजींनी बालपणातच समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि जातीभेद यांविरुद्ध आवाज उठवला। त्यांचे म्हणणे होते की सर्व माणसे समान आहेत आणि देव एकच आहे। त्यांनी लोकांना सत्य, करुणा आणि सेवाभाव या 3 तत्वांवर चालण्याचा संदेश दिला। गुरु नानक देवजींनी त्यांच्या आयुष्यात अनेक देशांचा प्रवास केला। त्यांनी भारताबरोबरच तिबेट, अरबस्थान, श्रीलंका अशा ठिकाणी जाऊन लोकांना प्रेम, एकता आणि मानवतेचा संदेश दिला। त्यांनी नाम जपो, किरत करो आणि वंड छको ही 3 मूलभूत शिकवणी दिली। म्हणजेच देवाचे नाव घ्या, प्रामाणिकपणे काम करा आणि कमाईतला काही भाग गरजूंसोबत वाटा। गुरु नानक जयंतीला शीख समाजात गुरु परब म्हणतात। या दिवशी गुरुद्वारांमध्ये भव्य कीर्तन, भजन आणि लंगर, मोफत भोजन आयोजित केले जाते। लोक पहाटेपासूनच प्रभात फेरी काढतात आणि गुरु ग्रंथ साहिबचे पठण करतात। संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भरून जाते। गुरु नानक जयंतीजींना संदेश केवळ शीख धर्मापुरता मर्यादित नाही, तर तो सर्व मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे। त्यांनी सांगितले की धर्म म्हणजे केवळ पूजा नाही, तर सत्य आणि नीतीने जगणे हेच खरे धर्म आहे। त्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेसाठी अर्पण केले। आजच्या काळात जेव्हा समाजात तणाव, मतभेद आणि असहिष्णुता वाढताना दिसते, तेव्हा गुरु नानक देवजींचे विचार आपल्याला एकतेचा आणि शांततेचा मार्ग दाखवतात। त्यांनी लोकांना प्रेम, समानता आणि परस्पर आदराची शिकवण दिली। म्हणूनच आपण सर्वांनी या पवित्र दिवशी गुरु नानक देवजींचे विचार मनात ठेवून समाजात सौहार्द आणि शांतता आणि बंधुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावा। निष्कर्ष, गुरु नानक देवजी हे मानवतेचे खरे उपासक होते। त्यांचा संदेश आजही तितकाच जिवंत आणि प्रेरणादायी आहे। आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणीप्रमाणे प्रेम, सेवा आणि सत्य यांचा मार्ग स्वीकारावा। हेच गुरु नानक जयंती साजरी करण्याचे खरे महत्त्व आहे। तर मित्रांनो, आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।